इंधन आणि गॅस नंतर आता पाण्यावरून आखाती देशातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। अमेरिकेने इराणच्या एका गोड्या पाण्याच्या डिसलॅनिशन प्लांटवर हल्ला केल्याचा दावा केलाय। समुद्रातील पाणी गोड करण्याच्या या प्रकल्पावर हल्ले झाले तर आखाती देशात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात फार मोठा ठरणार आहे। वाळवंटात असलेल्या आखाती देशातील कच्च्या तेलाला आणि नैसर्गिक वायूला मागणी असली तरी या देशांची मुख्य समस्या आहे ती पिण्याच्या पाण्याची। या देशांना पिण्याच्या पाण्यासाठी समुद्रातील पाणी गोड म्हणजेच पिण्यायोग्य करणाऱ्या डिसॅलिनेशन प्रकल्पावर अवलंबून राहावं लागतं। पर्शियन गोल्फच्या तटावर समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करणारे शेकडो डिसॅलिनेशन प्लांट आहेत। हे प्लांट जर या युद्धात लक्ष झाले तर पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आखाती देशात निर्माण होऊ शकते। पाण्या वाचून तडफडून मरण्याची वेळ या समृद्ध देशातील अनेकांवर येऊ शकते। याबाबतच एक गंभीर आरोप युद्धकाळात समोर आलाय, त्यामुळे आखाती देशांची काळजी वाढली आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराईची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अमेरिकेवर गंभीर आरोप केले। अमेरिकेचा इराणच्या किश्न बेटावरील गोड पाण्याच्या डिसॅलिनेशन प्लांटवर हल्ल्यामुळे सुमारे 30 गावांचा पाणी पुरवठा खंडित झाल्याचा दावा हा पायंडा अमेरिकेनं पाडला, इराणनं नाही। अराक्ची यांची सूचक पोस्ट। या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी यामुळे आखाती देशांमधील तणाव आणखीन वाढण्याची शक्यता आहे। इराणकडून या प्रकल्पाच्या आसपास हल्ले झाले आहेत। 2 मार्चला इराणनं दुबईतील जेबल अली बंदरावर हल्ला केला होता। ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या 12 मैल अंतरावर जगातील सर्वात मोठा डिसॅलिनेशन प्रकल्प आहे। या प्रकल्पातून दुबईला पाणी पुरवठा करण्यात येतो। संयुक्त अरब अमिरात आणि कुवेतमधील दोह्यातील प्रकल्पाजवळही हल्ले झाल्याची माहिती आहे। इराणनं जाणीवपूर्वक डिसॅलिनेशन प्रकल्प टार्गेट केले नसले तरी भविष्यात आखाती देशांचे डिसॅलिनेशन प्लांट लक्ष्य झाले तर पाणी टंचाईचं भीषण संकट निर्माण होऊ शकतं। विशेष म्हणजे अरब द्वीपकल्पातील अनेक देशांना पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या डिसॅलिनेशन प्रकल्पावर अवलंबून राहावं लागतं। कुवेतमध्ये सुमारे 90% पाणी प्रकल्पांमधून येतं, ओमानमध्ये 86%, सौदी अरेबियात 70%, UAEमध्ये 42% पाणी। या प्रकल्पावर हल्ले झाल्यास लाखो लोकांच्या पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। या घडामोडीनंतर आखाती देशांनी महत्त्वाच्या पाणी प्रकल्पांभोवती अतिरिक्त सुरक्षा तैनात केल्याची माहिती आहे। युद्धात तर 20 प्रकल्पांवर हल्ले झाले तर त्याचाही परिणाम या प्रकल्पांवर होणार आहे, कारण समुद्रातील पाणी पिण्यायोग्य करण्याची सगळी प्रक्रियाच विजेवर अवलंबून आहे। या पाण्याच्या प्रकल्पांवर हल्ले झाले किंवा आखाती देशांवर काही मोठं संकट कोसळलं तर काही शहरं त्यांना आठवडाभरात रिकामी करावी लागण्याची शक्यता आहे। दुसरीकडे इराण अशा प्रकल्पांवर अवलंबून नसलं तरी दीर्घ दुष्काळांमुळे इराणमधील नद्यांची पातळीही रोडावली आहे। परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर इराणलाही या पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे। तेल गॅसवरून हे युद्ध आता पिण्याच्या पाण्यालाही लक्ष्य करणार का हे येत्या काळात पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।